नमस्कार, माझं नाव सुरुची लिमये. मी सिडनी ऑस्ट्रेलियामध्ये राहते. सिडनीमधल्या ललिता कानेटकर यांच्याकडून मला स्नेहांकित बद्दल माहिती मिळाली. स्नेहांकितला पुस्तकं वाचण्यासाठी काही स्वयंसेवक हवे होते. भारतात असतानाही मी हे काम केलं होतं. त्यामुळे इकडे स्नेहांकितच्या मार्फत मला पुन्हा एकदा हे काम करायला मिळेल याचा खरंच खूप आनंद झाला. आतापर्यंत मी शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी काही पुस्तकं वाचली आहेत. माझ्या या कामातून स्नेहांकितला थोडाफार हातभार लागला याचा मला खरंच खूप आनंद आहे. पण नुसतं इतकंच नाही, तर ही पुस्तकं वाचल्यामुळे मलाही थोड्याफार प्रमाणात अनेक विषयांबद्दल माहिती मिळाली. स्नेहांकित मधून नेहमीच खूप चांगलं मार्गदर्शन मिळतं हे रेकॉर्डिंग करण्यासाठी. आणि स्नेहांकितनी जे नियम बनवले आहेत रेकॉर्डिंगसाठी ते सुद्धा अतिशय चांगले आहेत आणि त्याच्यामुळे रेकॉर्डिंग ऐकणाऱ्यांना ते ऐकणं सुलभ जात असेल याची मला खात्री आहे. स्नेहांकितची माहिती मिळाल्यावर मी सहजच स्नेहांकितची वेबसाईट बघितली आणि लक्षात आलं की त्यांचं काम फक्त शैक्षणिक क्षेत्रापुरतं मर्यादित नसून दृष्टिबाधितांना लेखनिक पुरवणे, तसेच वैद्यकीय आणि कायदेसंबंधातील माहिती पुरवणे, ब्रेल लिपीचे शिक्षण देऊन ब्रेल लिपीतील पुस्तके पुरवणे, मनोरंजनासाठी सहली, ट्रेक्स वगैरे आयोजित करणे, अशा अनेक गोष्टी स्नेहांकित मार्फत केल्या जातात. अशा संस्थेसाठी मला काही करता आलं याचा मला खूप आनंद आहे. स्नेहांकितच्या संस्थापक परिमला भट, स्नेहांकितमधील इतर पदाधिकारी, स्वयंसेवक, विद्यार्थी आणि या संस्थेशी जोडले गेलेले सर्व यांना स्नेहांकितच्या रौप्य महोत्सवाबद्दल मनपूर्वक शुभेच्छा. गेली 25 वर्ष चाललेला हा उपक्रम पुढची अनेक वर्ष असाच अव्याहत चालू राहो. स्नेहांकितसाठी स्वयंसेवक म्हणून काम करण्याच्या माझ्या अनुभवाबद्दल एका छोट्या काव्यरूपात मी काही लिहिलं आहे ते आपल्याला वाच म्हणून दाखवते आणि आपला निरोप घेते. दृष्टिबाधितांसाठी वाचून मला मिळाली वेगळीच दृष्टी. अचानकच समोर आली दृष्टिबाजूंची सृष्टी. रंग, रूप, आकार समजण्यासाठी नजरेची गरज नसते. आकलन शक्ती, स्मरणशक्ती मात्र शाबूत असावी लागते. इतर ज्ञानेंद्रिय भरून काढतात नजरेची कमतरता. शिकण्याची कवाडे होतात खुली जर मनात असेल आतुरता. स्नेहांकितच्या विद्यार्थ्यांना आहे शिक्षणाची आस. थोडा हातभार लावून आपण त्यांचं जीवन करू खास. रौप्य महोत्सवाबद्दल स्नेहांकितला खूप शुभेच्छा. कार्य वृद्धिंगत होत राहो हीच आहे सदिच्छा. धन्यवाद.